मुंबई उरण इथं यशस्वी शिंदे यांच्या निर्घृण हत्या झाल्याच्या निषेधार्थ आरोपीला कडक शिक्षा व्हावी म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। महाराष्ट्र राज्यातील उरण व शिळफाटा इथं झालेल्या पीडित महिलांची हत्या केलेल्या आरोपीचा खटला फास्ट ट्रॅकवर कोर्टात घेऊन निर्दयी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट महिला यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं। एकतर्फी प्रेमातून कुमारी यशस्वी शिंदे या 22 वर्षीय तरुणीचा भर रस्त्यात क्रूरपणे पोटात गुप्तांगावर वार करून निर्घृण हत्या करून तिच्या शरीराची विटंबना करण्यात आली। तसंच दुसऱ्या घटनेत बेलापूर शेळीफाटा इथं मंदिरामध्ये आसऱ्यासाठी गेलेल्या 30 वर्षीय पीडित महिलेला चात गुंगीचं औषध देऊन तिच्यावर 3 पुजाऱ्यांनी आळीपाळीनं बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली। या दोन्ही घटनांमध्ये माणुसकीला काळीमा फासला गेला। यामध्ये गृह खात्याचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला। हा खटला फास्ट ट्रॅकवर घेऊन सदर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी नरेंद्र जगताप कक्ष अधिकारी गृह विभाग यांना निवेदन देऊन हे आंदोलन करण्यात आलं। महिलांची सुरक्षा वाढलीच पाहिजे। अनिता दामले शहर अध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस गट शरद पवार गट उमरान येथे मुंबईमध्ये 22 वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार झाला आणि तिच्यावर असंख्य वार करण्यात आले आणि तिचे केस वगैरे कापून खूप घाणेरड्या पद्धतीने आज तिच्यावरती जे झालेलं आहे तर त्या आरोपीला कुठेतरी पकडून शासनाने लवकरात लवकर कडक कारवाई केली पाहिजे। कारण जर तसं केलं नाही तर महिलांना सुरक्षा राहणार नाही। आता शिंदे साहेबांनी सांगितलं का प्रत्येक महिलांना 1500 रुपये देता। अरे ते 1500 रुपये देण्यापेक्षा तुम्ही महिलांना संरक्षण द्या। आजच्या स्थितीला अशी परिस्थिती आहे की महिला घराबाहेर चालू शकत नाही आहे। आज बहुतेक मला असं ऐकण्यात आलं की सकाळी मुंबईला पण एका 18 वर्षाच्या आतील मुलीवर पण वार झालेले हे मला आत्ता सकाळी कळलं। पण ते मुंबईला आहे, बहुतेक मुंबई नाही अमरावतीमध्ये कुठेतरी ती घटना घडलेली। तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे। तर गृह खातं करतं काय? गृह खात्याने याची नोंद घेतली पाहिजे आणि महिलांवरती आणि मुलींना फिरणं फार अशक्य झालेलं आहे। तर ही गोष्ट कुठेतरी थांबली पाहिजे। त्याच्याकरता आम्ही या सरकारचा निषेध करत आहे आणि मुलींना आणि महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे। एवढंच बोलून मी माझे 2 शब्द थांबते। मी कविता पवार महिला अन्याय अत्याचार समितीचे उपाध्यक्ष शरद पवार साहेब गटांची। मुख्यमंत्री साहेबांना मी एकच सांगते की महिलांना 1500 रुपये न देता शस्त्र परवाना द्यावी, शस्त्र परवान्याची परवानगी द्यावी, जेणेकरून प्रत्येक महिला त्यांची सुरक्षा करण्यात येईल, त्याचं स्वतःचं सुरक्षा करू शकतायत। मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगते की 1500 रुपयाची काही गरज नाही महिलांना, कारण प्रत्येक महिला आज 2 पैसे कमवते, स्वतःच्या पायावर उभी आहे। त्यांना फक्त शस्त्र परवाना देण्यात यावा आणि तो जर नाही दिला तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करू। पाटील शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसची। माझा सध्याचा महत्त्वाचा मुद्दा महिलांविषयी आहे। आपण 21व्या सदीमध्ये जगत आहोत। 21व्या सदीमध्ये महिला सुरक्षित म्हणत असो, पण सातत्याने काही ना काही घटना होत आहे। उरणची घटना झाली, ही घटना झाली, कंटिन्यू महिलांवर अत्याचार होत आहे आणि महिलांना सुरक्षा अजिबात राहिलेली नाही। मुली बाळी बाहेर शिकायला जातात, परगावून खेड्यापाड्यातून शहरात येतात, आई वडील मुलांच्या मागे राहतील का? सुरक्षा कुठल्या स्थितीत मुलींना आणि महिलांना विशेषतः सुरक्षा अजिबात नाही। हे या सरकारचं अतिशय म्हटलं ना तर पराजय आहे म्हटलं तरी चालेल। या क्षेत्रात त्यांनी अजिबात दखल घेतलेली नाही आहे कुठल्या गोष्टीची। सक्त कायदा व्हायला पाहिजे आणि जे असं करताय त्यांना शिक्षासुद्धा सक्त झाली पाहिजे, म्हणजे यापुढे कोणी असं करणार नाही। जर ह्यावर त्यांनी निर्णय लवकर घेतला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करण्याच्या परिस्थितीत आहोत आणि नुसतं नाशिकमध्ये नाही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन पेटवण्याच्या ह्याच्यात आहोत। धन्यवाद। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार महिला गटाच्या अनिता सुधाकर दाबले, नाशिक महिला शहर जिल्हाध्यक्षा कविता पवार, महिला अत्याचार निवारण उपाध्यक्षा योगिता पाटील, उपाध्यक्ष नाशिक शहर पश्चिम विभाग अंकिता पारख, विधानसभा अध्यक्षा मंजुषा अकोलकर, उपाध्यक्ष नाशिक शहर सिडको रुपाली काटे, सातपूर विभाग अध्यक्ष सुनीता नेवाडकर, शहर चिटणीस लक्ष्मी तांगड, पंचवटी विभाग अध्यक्ष संगीता गांगुर्डे, पश्चिम विभाग अध्यक्ष वंदना पाटोळे, सातपूर विभाग चिटणीस भारती चित्ते, जिल्हा चिटणीस आशा मोरे, छाया मिटकरी, कल्पना विधाते, पंचवटी विभाग यांच्यासह ओंकार दामले, युवक विभाग अध्यक्ष आणि प्रिन्स पवार यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते। संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक।